नमस्कार. चहा घेता घेता सहजच आपण विषय घेतोय, की आता चातुर्मास संपला, कार्तिक एकादशी झाली. त्यामुळे खाण्यापिण्याची बंधनं जर ठेवलीच असतील, तर ती सुटतील किंवा सुटली असतील. आज पण हे लक्षात घ्या, की द्वादशीला दान हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे दान केलं का तुम्ही? काही ना काहीतरी दान करणं हे मोठं जरुरी असतं. नुसतीच उपास करणे म्हणजे काहीतरी मोठं हे अर्धवट झालं. त्यामुळे त्याला दानाने जोड मिळते. त्यामुळे आपल्या संस्कृतीत दानालाही तेवढंच महत्त्व आहे. आणि दान देणं याचा अर्थ ज्याला त्याची गरज आहे, त्याची ती गरज ओठावर किंवा जिभेवर येण्याच्या आधीच ती पुरवली गेली तर ते चांगलं आहे. आणि अशा संधी उपलब्ध आहेत. कारण पा सध्या पाऊस खूप लांबला, काही ठिकाणी जिथे पाऊस खूप पडत नाही अशा ठिकाणी महापूर आले. त्यामुळे महाराष्ट्रात आणि भारतात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि खरोखरच शेतकऱ्यांची किंवा इतर लोकांची अवस्था मोठी बिकट झाली. त्यामुळे दानाला आणि मदतीला वाव आहे. आणि बाकी कितीही गोष्टी आपण खात असलो, चघळत असलो, तरी सुद्धा जेवणासाठी अन्नधान्याला काय पर्याय नाहीये. बाकीच्या ज्या गोष्टी आपण दिवसभर चघळत असतो आणि गप्पा मारत असतो, त्या गोष्टी आपल्याला भुकेला उपयोगी नाही पडत. भुकेला अन्नधान्यच उपयोगी पडतं. आणि म्हणूनच दानाला महत्त्व आहे. त्यामुळे चातुर्मास संपला, हा एक भाग जरी असला, तर सप्ताह-सप्ताह तुम्ही दान केलं का? तुम्ही लोकांच्या लोकांच्या उपयोगी पडण्यासाठी काही केलं का? कारण व्रत आणि नेम हा फक्त व्यक्तिगत नसतो. ह्याच्यामध्ये अनेकांचं भलं असतं. ज्यावेळेला आपण उपास करतो, त्यावेळेला अनेक लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो. म्हणजे उपासाचे पदार्थ जरी तुम्ही खाल्ले असतील किंवा खात असाल, तरी सुद्धा ते पिकवणारे, ते उपलब्ध करून देणारे, या सगळ्यांचा विचार त्याच्यामध्ये येतो. आणि त्याशिवाय घरामध्ये गृहिणी जी तुम्हाला या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देते, तिचाही विचार तेवढाच महत्त्वाचा आहे किंवा तिचंही जीवन तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपलं जे जीवन आहे, हे लोकोपकारासाठी असतं, हे आपण विसरलेलो असतो. आणि म्हणून खरं म्हणजे ही व्रतवैकल्य, यम-नियम हे पाळायचे असतात. त्यावेळेला आपल्याला याची जाणीव होते, की आपल्याला अन्नधान्य मिळतं. आपला देह हा पोसला जातो. त्याच्यामागे घराची किंवा कुटुंब व्यवस्था जशी उपलब्ध असते, तशीच सामाजिक व्यवस्था आणि नैसर्गिक व्यवस्था उपलब्ध आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी चालतात. त्यामुळे उपास करणं, व्रतवैकल्य करणं हा फक्त पुण्य जोडण्याचा भाग आहे. पण ते पुण्य केव्हा जोडलं जाईल? ज्यावेळी या सगळ्या गोष्टींचा विचार होईल आणि त्याच्या दृष्टीनेही ते व्रत उपयोगी पडेल. तोही विचार त्याच्यामध्ये साधला जाईल. तेव्हा ते व्रताचरण हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्रताचरणाबरोबर लोकोपकार हाही जोडला जाईल. ह्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. त्यामुळे आपण हे केलं का? बरं. त्याशिवाय आपण आता जर काही नियम केले असतील, तर ते आपण किती प्रमाणात आपण त्याला न्याय दिला, किती प्रमाणात आपण यशस्वी झालो, याचा विचार केलाय का? आणि तो विचार करायलाच हवा. कारण निश्चय हा महत्त्वाचा आहे आणि निश्चयानेच हळू आपली प्रगती होत असते. जसं एखादी डिग्री संपादन करण्यासाठी सुद्धा निश्चय लागतो ना. शाळेत गेल्यापासनं ते आपलं शिक्षण पूर्ण होईपर्यंत. तर निश्चयच हा मुख्य असतो आणि निश्चयच आपल्याला उत्तरोत्तर प्रगती आणि पुढे नेण्यासाठी मदत करत असतो.
त्यामुळे निश्चयाचं बळ तपासण्यासाठी ही व्रतवैकल्य महत्वाची असतात. हे एवढं आपण सध्या समजूया. आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं आणि ते झालं की व्रताची सांगता खऱ्या अर्थाने होते. त्याशिवाय नाही. हां, सध्या इथेच थांबतो. हे चॅनल सबस्क्राईब करा, कारण ह्याच्यापासून वेगवेगळ्या गोष्टी मिळतात. फक्त आरोग्य तर मिळतंच, पण आरोग्य हा त्यातला अनेक उद्दिष्टांपैकी एक आहे. पण स समाधान मिळणं, आपण जे काय करतो त्याच्याबद्दल आणखीन माहिती मिळणं, हा त्यातला मुख्य भाग आहे आणि त्याच्यातूनच आपलं जीवन समृद्ध होईल यात काही शंका नाही. त्यामुळे जरूर चॅनल सबस्क्राईब करा, रेग्युलर व्हिजिट करा, लाईक करा आणि सांगायचं म्हणजे 23 नोव्हेंबरला आपण व्हेरिकोज व्हेन्स या विषयावर ऑफलाईन वर्कशॉप घेतोय. त्यामुळे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की बघा. त्यात जो फोन नंबर आहे त्याच्यावर फोन करा आणि ते तुम्हाला लिंक पाठवतील आणि त्यातून तुम्ही रजिस्टर करा आणि नक्की व्हेरिकोज व्हेन्सच्या वर्कशॉपला या. हां. जय जय रघुवीर समर्थ.